श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, यंदा 2 दिवस कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. तर ही कोजागिरी पौर्णिमा 2 दिवस आल्या कारणामुळे दूध आपल्याला चंद्रप्रकाशाखाली कधी ठेवायचे आहे. त्याचबरोबर 99% घरामध्ये महिला ही चूक करतात चंद्रप्रकाशाखाली दूध ठेवताना, आणि ज्यामुळे आपण म्हणतो ना की अमृता समान दूध त्या दिवशी तयार होते आणि ते दूध प्रसाद म्हणून आपण पितो. तर तो जो लाभ आहे तो तुमचा मी बनवलेले जे दूध आहे ते अमृता समान प्रसाद बनत नाही. का होत नाही, असं काय चूक होते, हे सुद्धा तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर पौर्णिमेचा उपवास असतो बऱ्याच जणांचा, आणि काही जणांचे स्वामींचे 11 गुरुवारचे व्रतसुद्धा सुरू आहेत. मग अशा वेळेला कोणता उपवास धरावा? पौर्णिमेचा उपवास धरला तर तो गुरुवारचा उपवास जो आहे तो काउंट केला जाणार नाही. तर 11 गुरुवारमध्ये त्याचबरोबर चंद्रप्रकाशामध्ये दूध कधी ठेवायचे आहे, किती वेळ ठेवायचे आहे, आणि अजून तुमच्या मनात पडलेल्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर जे काही प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचं सत्यनारायण करतात तो कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, ही सुद्धा माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बघा, पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वात उत्तम मानली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा अवतार, धनाची देवता माता लक्ष्मी आणि 16 कलेंच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृत सृष्टी म्हणजेच अमृत किरण मिळतात अशी मान्यता आहे. त्यामुळे आपण दूध आटून ते चंद्रप्रकाशात ठेवत असतो. आपण ठेवलेल्या दुधामध्ये चंद्राची किरण पडले की ते अमृता समान होतात आणि ते दूध आपण प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतो. पण आपण फक्त दूध आटवलं आणि ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवलं की मग ते अमृता समान झालं का? अमृता समान तो प्रसाद तयार झाला का? तर अजिबात नाही. इथे तर आपण खरी चूक करत असतो. ती म्हणजे अशी की जे दूध आपल्याला अमृता समान बनवायचं आहे ते दूध प्रसाद बनवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर हे जे आहेत देवता ते पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं. पृथ्वीवर भ्रमण करतात असंही मान्यता आहे. आणि कोजागिरीला कोण जागरती असं म्हणत असतात, म्हणूनच याला कोजागिरी असं म्हटलं जातं. तसेच कोणत्या घरामध्ये प्रकाश आहे किंवा कोणत्या घरामध्ये लोक जागत आहेत ती ते बघतात, आणि त्या घरामध्ये प्रकाश असतो, जिथे लोक जागे असतात, जिथे ही लक्ष्मीची आपण पूजा सर्व देवतांची मांडलेली असते, तिथे ही माता लक्ष्मी प्रवेश करते. आणि त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला मध्यरात्री 12 वाजता आपल्या सगळ्या घरामध्ये जेवढ्या पण काही आपल्या घरामध्ये रूम आहेत ते सगळ्या घरामधल्या लाईटी आपल्याला चालू ठेवायच्या आहेत. मग तुमच्या कितीही रूम असू द्या घरामध्ये किंवा एकही रूम असू द्या, तर त्या लाईट ज्या आहेत त्या आपल्याला 12 वाजल्यापासून कमीत कमी रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू ठेवायच्या आहे. आणि घरातील जरी लहान मुलं झोपलेली असतील तरी तुम्ही मोठी मंडळी जी आहे त्यांनी तरी जागं राहायचं आहे. आणि मध्यरात्री 12 वाजता बरोबर भगवान इंद्र, चंद्र, कुबेर, माता लक्ष्मी यांची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे. आता तुमच्याकडे ही पूजन केले जात असेल किंवा नसेल किंवा कोणत्या पद्धतीने करतात, तसेच हे जर पूजन केले जात नसले तरी दूध कसे ठेवायची ही पद्धतसुद्धा मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे. ही पूजा करायची कशी, आणि ही पूजा केल्यानंतर तेथे पूजा मांडणीसमोर जे दूध आपण आटवलेले आहे त्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. जेव्हा आपण हे आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवतो तर तो त्या दुधाचा नैवेद्य जो असतो तो त्याचा प्रसाद होतो, म्हणजे त्या दुधाचा प्रसादात रूपांतर होते. जसं की बघा, तुम्हाला एक सांगते की आपण कोणत्याही मंदिरामध्ये जातो किंवा आपण दुकानातून नारळ, पेढे, हार वगैरे घेत असतो आणि आपण काय म्हणतो, मला नारळ, पेढे, हार, अगरबत्ती द्या असं म्हणतो. पण जेव्हा हेच नारळ
आणि हेच पेढे आपण मंदिरात घेऊन जातो आणि देवाच्या तिथे लावून आणतो, तेव्हा हाच नारळ आणि पेढे जो आहे त्याचे रूपांतर जे आहे ते प्रसादात झालेले असते. म्हणजेच हे नारळ आणि पेढे आहेत तो प्रसाद बनतो. म्हणजेच काय, जाताना फक्त नारळ आणि पेढे नेले होते आणि येताना आपण काय आणलं तर प्रसाद. आता येताना आपण म्हणतो का की मी नारळ आणि पेढे घेऊन आलोय, देवाला ते दाखवलं, त्याचं प्रसादात रूपांतर होतं, आपण त्याला प्रसाद म्हणतो. त्याच पद्धतीने हे जे दूध आपण आटवलेलं आहे ते अगोदर नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे, थोडा वेळ ते देवासमोर ठेवायचं, म्हणजे त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं, म्हणजे तो प्रसाद बनतो. त्यानंतर चंद्रप्रकाशाखाली हे दूध आपण ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर चंद्राची किरणे या दुधामध्ये पडल्यानंतर तो प्रसाद म्हणून हे जे दूध आटवलेलं आहे ते आपण घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे. म्हणजे हे दूध जे आहे खऱ्या अर्थाने अमृता समान झालेलं आहे आणि ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलेलं आहे. पण बरेच जण काय करतात, फक्त दूध आटवतात, प्रकाशामध्ये ठेवतात आणि नंतर घरातील सर्वांना ते फक्त प्यायला देतात. असं करायचं नाही. आता तुम्ही जी पूजा केलेली असते, आपण चंद्रदेवता, इंद्रदेवता वगैरे, तसेच लक्ष्मी माता, भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा केलेली असते. तुम्ही जरी पूजा करत नसाल तरी काय करायचं, देवघरामध्ये तरी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असते तुमच्या, तर त्या देवघरामध्ये असलेले श्रीयंत्र असेल तर तेथे जाऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो हा आपण केलेला नैवेद्य आहे तो देवीला, कुलदेवीला, माता लक्ष्मीला किंवा तुमचे जे टाक आहेत देवीचे, त्या नॉर्मल देवांसमोर देखील तुम्हाला तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचं आहे, निरांजन लावायची तुपाची. लक्ष्मीची पूजा करतोय, माता लक्ष्मीला आपण तो नैवेद्य दाखवतोय, देवघरासमोर आपण जे दूध आटवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा व ते ठेवायचे. त्यानंतर चंद्रप्रकाशात ते दूध ठेवून द्यायचं. तो आपण घरातील सर्वांनी तो जो नैवेद्य आहे तो ग्रहण करायचा. ही आहे योग्य पद्धत. बघा, आता चंद्रप्रकाशामध्ये आठवलेले दूध जे आहे ते कधी ठेवायचं आता हे आपण पाहूया. 2 दिवस पौर्णिमा आहे, 16 आणि 17. तर 16 तारखेला रात्री 8:41 पौर्णिमा तिथी जी आहे ती सुरू होत आहे. ती 17 तारखेला दुपारी 4:58 ही पौर्णिमा तिथी संपत आहे. त्यामुळे हे जे दूध आहे ते आपल्याला 16 तारखेला रात्री 8:41 नंतर तुम्ही ते दूध आटवू शकता आणि त्यानंतर तुम्ही मध्यरात्री 12 वाजता देवघरासमोर पूजा करून किंवा इंद्र चंद्र ही पूजा करता, जी पूजा झाल्यानंतर हे दूध जे आहे ते चंद्रप्रकाशामध्ये 16 तारखेला रात्री ठेवायचे आहे. मग रात्री ठेवल्यानंतर त्या रात्री आपण हे दूध जे आहे ते पिऊ शकतो किंवा काही उरले वगैरे तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा पिऊ शकता. तुम्हाला जर गुरुवारचा उपवास नसेल, तुम्हाला पौर्णिमेचा उपवास नसेल तर या दुधामध्ये तुम्ही तांदूळ टाकलेले नसतील तर आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा हे पिऊ शकतो. बाकी तुम्हाला उपवास असेल तर त्याच्यामध्ये काही नाही टाकायचे. तांदूळ असतील तर मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते दूध जे आहे ते पिता येणार नाही. तांदळाशिवाय तुम्ही जर साधं मसाला दूध बनवलं असेल तर ते तुम्ही पिऊ शकता. तसेच तुम्हाला हे जे दूध आहे ते बनवलेलं तुमच्या हिशोबाने बनवायचं आहे. उपवास असेल तर बिना तांदळाचं बनवायचं आहे, उपवास नसेल तर तुम्ही तांदूळ वापरून बनवलं तरी चालेल. आता बघा, जो आपण सत्यनारायण करत असतो महिन्याला, तर तो सत्यनारायण जो आहे तो आपल्याला 27 तारखेला करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की कोजागिरी पौर्णिमेचं दूध 16 तारखेला आपल्याला चंद्राखाली ठेवायचं आहे आणि मग 17 तारखेला का सत्यनारायण करायचा? तर 16 तारखेला रात्री 8:41 नंतर पौर्णिमा तिथी लागत आहे आणि आपण जो सत्यनारायण करत असतो तो प्रदोष काळामध्ये करत असतो. म्हणजे 16 तारखेला प्रदोष काळ जो आहे तो निघून गेलेला आहे, कारण रात्री 8:41 पौर्णिमा तिथी लागत आहे. म्हणून 17 तारखेला उदय तिथीनुसार सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा तिथी आहे म्हणून दिवसभर पौर्णिमा तिथी चालणार आहे. म्हणून तुम्ही 17 तारखेला हा जो सत्यनारायण आहे तो करायचा आहे. तर दुपारी 4:56 आत तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. सकाळपासून ते 4:56 पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. असं काही नाही की तुम्हाला या
या तिथीमध्येच करावं, कारण ही सूर्याने बघितलेली उदय तिथीनुसार आहे. तो जो तुम्ही 17 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला तरीसुद्धा चालतो, काही हरकत नाही. म्हणजे काय की आपण बुधवारी म्हणजे 16 तारखेला चंद्रप्रकाशामध्ये रात्री करायचा आहे आणि 17 तारखेला जो सत्यनारायण आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि तुम्हाला जो पौर्णिमेचा उपवास असेल, तुम्ही धरत असाल तर तो सुद्धा तुम्हाला 17 तारखेला गुरुवारी करायचा आहे. आता इथे प्रश्न येतो की ज्यांना पौर्णिमेचा उपवास आहे त्यांचे समजा 11 गुरुवार स्वामींचे सुद्धा असतील, तर अशा वेळेला काय करायचं की तुम्ही स्वामींची 11 गुरुवारची मांडणी पूजा जी आहे ती करू शकता. ज्या काही सेवा आहेत त्या पण तुम्ही करू शकता, पण तुमचा जो हा उपवास आहे तो पौर्णिमेचा असल्यामुळे उपवास तुम्ही पूजेच्या तो पौर्णिमेचा करायचा आहे. जो गुरुवार जो आहे तो तुम्हाला काउंट करता येणार नाही, तुम्ही हा काउंट करायचा नाही 11 गुरुवारमध्ये. आणि जर आपल्याला पौर्णिमेचा उपवास नसेल तर नॉर्मल आपण गुरुवार जो आहे तो नेहमीप्रमाणे करू शकतो. आणि 11 गुरुवारमध्ये हा गुरुवार जो आहे तो काउंट करू शकतो. आणि त्या दिवशी रात्री आपल्याला सर्व देवदेवतांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला देवी लक्ष्मीकडे मनोभावे पूजा करून त्यांच्या ज्या काही सेवा आहेत त्या मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्या आपल्याला मनोभावे करायच्या आहेत. आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती, आपल्या घरावरती राहील आणि सदैव लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील. चला तर मग ही जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज दिली ती आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.